प्रिय विद्यार्थी मित्रांनो, आजच्या भागामध्ये आपण मागच्या भागातील 10 गणिताच्या पुढे 11वा गणित घेऊया। आपण सोडून घेत आहोत नवी मुंबई शहर पोलीस प्रश्नपत्रिका 2024। तर मागच्या भागामध्ये 10 प्रश्न मी तुम्हाला या ठिकाणी समजावून सांगितले। आज आपण उर्वरित 10 प्रश्नांची या ठिकाणी सविस्तर चर्चा करणार आहोत। तर ग्रामीण भागातून स्पर्धा परीक्षेची तयारी करत असलेल्या सर्व भावांना माझी नम्र विनंती किंवा सूचना, मार्गदर्शन किंवा सल्ला असा आहे की भावांनो, तुम्ही 5वी ते 12वी पर्यंत नुसत्या कॉप्या केलेल्या आहेत। स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत असताना या सगळ्या कॉप्या तुम्हाला 4-5 वर्ष प्रचंड प्रमाणामध्ये बेजार करतात। मोफत सल्ला प्रत्येक तासिकेमध्ये मी देत असतो, लाईव्ह देत असतो। तर तो सल्ला असा की स्पर्धा परीक्षेच्या याच्यात येत असताना तुम्ही काही गोष्टी बेसिकली पूर्ण करणं अत्यंत गरजेचं आहे। ते म्हणजे 2 ते 30 पर्यंत पाढे पाठ करणे, 2 ते 30 पर्यंत वर्ग पाठ करणे, 2 ते 20 पर्यंत घन तुम्हाला मुखपाठ असले पाहिजे। त्याचबरोबर ABCD एका स्ट्रोकमध्ये तुम्हाला ए पासून झेड पर्यंत 26 आणि झेड पासून ए पर्यंत 26 कॅपिटल लेटरमध्ये उलटी आणि सुलटी लिहिता आली पाहिजे। त्याचबरोबर मराठी 12 खडी जी आहे, म्हणजे मराठी आपली अ आ इ ई 12 स्वर आणि बाकीचे 36 व्यंजन, तर ही तुम्हाला सर्व मुखपाठ असली पाहिजे। एवढं बेसिक तुम्ही स्पर्धा परीक्षेच्या तयारीला लागताना करणं अत्यंत गरजेचं आहे। त्यातली त्यात माझं व्यक्तिगत निरीक्षण असं आहे की या सगळ्या स्पर्धा परीक्षेच्या वातावरणामध्ये सर्वात जास्त अवघड परीक्षा कोणती असेल तर ती पोलीस भरतीची परीक्षा। ती यासाठी की एक वेळ तुम्ही 15 दिवसात गणितचा बराचसा अभ्यास करताल, 5-7 दिवसात मराठीचा बराचसा अभ्यास करताल, परंतु पोलीस भरतीच्या या परीक्षेसाठी इतर परीक्षेपेक्षा अतिशय वेगळं आहे। इथं तुम्हाला शारीरिक क्षमता वाढवण्यासाठी म्हणजे मैदानी चाचणीसाठी, ग्राउंडसाठी दररोज तुम्हाला सराव करायचा आहे। म्हणजे 24 तासातील साधारणतः 3 तास तरी दररोज तुमच्याकडून व्यायाम झाला पाहिजे। मग ज्यामध्ये जास्तीत जास्त पार्ट असलं पाहिजे रनिंगचा, कारण आपण जर बघितलं पोलीस भरतीसाठी रनिंगला जास्त मार्क आहे। आणि म्हणून दररोज 3 तासापैकी साधारणतः 50% वेळ म्हणजे 1.5 तास आपला रनिंगवरती वेगवेगळ्या मार्गाने खर्च करणं किंवा रनिंगच्या संदर्भात वेगवेगळ्या टिप्स घेऊन ते करणं अत्यंत गरजेचं आहे। ही परीक्षा अवघड यासाठी असते मित्रांनो की 3 तास किंवा 2-2.5 तास तुम्ही व्यायाम केल्यानंतर शरीर थकतं आणि हे थकलेलं शरीर घेऊन तुम्हाला पुन्हा अभ्यास करायचा आहे आणि मग त्या अभ्यासामध्ये तुमचा स्टॅमिना टिकण्यासाठी तुम्हाला त्या प्रमाणामध्ये योग्य आहार असणं अत्यंत गरजेचं आहे। आणि म्हणून ज्या ठिकाणी तुम्ही महाराष्ट्रातल्या कुठल्याही अकॅडमीत शिक्षण घेत असताल किंवा स्वतः अभ्यासिका लावून कुठंतरी शहरामध्ये राहत असताल तर त्या ठिकाणी तुम्ही तुमच्या आहारावरती लक्ष देणं अत्यंत गरजेचं आहे। अन्यथा मित्रांनो, भरपूर अभ्यास करताल परंतु ग्राउंडमध्ये तुम्हाला 10-12 मार्काचा फटका बसेल आणि ते 10 मार्क कव्हर करणं अत्यंत अवघड असतं। आणि म्हणून शक्यतो आपल्याला आहार हा अतिशय उत्तम असेल तरच त्या व्यायामाचा उपयोग होतो। नसतं 3 तास व्यायाम करायला आणि घरी येऊन तुम्ही जर चिवड्याची न्याहारी करायला लागले, अनुग शेपून भाकरीन पोळी खायला लागले, वरण भाताबरोबर तूप वाटायला लागले, याने तुमची काही बॉडी बनणार नाही, याने तुमचा काही गोळा काय आउट ऑफ जाणार नाही। आणि म्हणून मोफत सल्ला असा आहे की हे शिकवायचं काम आमचं आहे, त्याच्याबरोबर हेही काम आहे की तुम्ही तुमच्या आहाराकडे व्यायामाकडे चांगलं लक्ष द्या। त्याचबरोबर काही भावा काय करतात, निव्वळ येडपटासारखं रात्रभर अभ्यास करत बसतात। आता या अभ्यास केल्याने काय होतं, एक तर आहार उत्तम नसतो, शहरामध्ये गेल्यानंतर मेसवर जेवावं लागतं, पुढं चालून त्याचा परिणाम तुमच्या आयसाईटवरती होतो। म्हणजे खूप व्यायाम केला, खूप अभ्यास करायला लागले, याच वर्षी माझं सिलेक्शन झालं पाहिजे। जर तुमच्या शरीराला 7 तास कमीत कमी, मी काय म्हणतो कमीत कमी 7 तास झोप तुमच्या शरीराला, म्हणजे मानवी शरीराला तरुण वयामध्ये तशी तर 8 तास झोप लागते, पण जाऊ द्या तुम्हाला खूपच जोर आहे अभ्यास करायचा तर कमीत कमी 7 तास तुम्हाला एकदम गाढ झोप, ज्याला इंग्रजीतून साऊंड स्लीप म्हणतात, ती लागणं अत्यंत गरजेची। म्हणून ह्या छोट्याशा टिप्स लक्षात ठेवा, आपल्या अभ्यासाचं नियोजन करा। मी प्राध्यापक मनोज कुमार सत्यभामा संपतराव गायकवाड करिअर अकॅडमी, मुक्काम पोस्ट आष्टी, तालुका परतूर, जिल्हा जालना, इथून तुम्हाला आता येत्या वेळेमध्ये 10 प्रश्न समजावून सांगणार आहे। तर प्रश्नपत्रिकेतील प्रश्न क्रमांक 60, शेवटचा प्रश्न तो टबचा होता ना। 60 प्रश्न असा आहे, 8 मजूर रोज 4 तास काम करून, तुम्ही खाली वा सांगते का, 8 मजूर रोज 4 तास काम करून
4 तास काम करून एक काम 10 दिवसात पूर्ण करतात. तेच काम 20 मजूर रोज 4 तास काम करून किती दिवसात पूर्ण करते. तर साधारणपणे प्रत्येक स्पर्धा परीक्षेचं एक महत्त्वाचं गणित असतं की सिलेक्शन झालेली मुलं आणि सिलेक्शन न झालेली मुलं यामध्ये 1 मार्काचा फरक असतो. आणि या फरकामध्ये काय आहे की सर्वांना अगदी लहानपणापासून निदान आपल्या महाराष्ट्रात तरी घराघरातून जे तर शाळेत जायला लागल्यानंतर गणिताची भीती दाखवल्या जाते. आणि म्हणून अगदी लहान असल्यापासून आपल्याला पाढेपाठ करणे, बेरजा करणे, वजाबाक्या करणे हे सगळे कार्यक्रम काही आपल्याला जमत नाही. पाढे तर आपल्याला कधी पाठ होतच नाही. म्हणजे बऱ्याचशा मुलांचं असं राहतं. आणि त्यात ग्रामीण भागामध्ये जर आपण दुर्दैवाने राहत असेल, जिल्हा परिषद शाळांमधून शिकत असेल तर ठीक आहे, 5वी पर्यंत बिचारे व्यवस्थित त्या ठिकाणी शिकवलं जातं. परंतु तिथून पुढे जर आपण 6वी साठी किंवा 7वी नंतर 8वी साठी संस्थेच्या शाळामध्ये आल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये काही अपवाद वगळता बाकी शिक्षण कशा प्रकारचे मागच्या 10-15 वर्षापासून त्याची तुम्हाला जाणीव आहे. म्हणून स्पर्धा परीक्षेचं पास व्हायची सर्वात मोठी सिक्रेट असं आहे की ज्याला गणित आणि बुद्धिमत्ता जमली तो पास झाला. म्हणजे साधारणपणे आपण इतिहास, भूगोल, नागरिकशास्त्र, चालू घडामोडी तर याचं वाचन तर करतो नाही. हे वाचन केल्यानंतर आपला मेंदू कुठंतरी ते सेव्ह करून ठेवतो. परीक्षेत प्रश्न आल्यानंतर आपल्याला लगेच ते उत्तर क्लिक होतं. त्याला एवढी काही रिव्हिजन द्यायची गरज पडत नाही. किंवा 4 ऑप्शन जर आपण बघितले तर ते 4 ऑप्शनपैकी 3 ऑप्शन आपण वगळून एका बरोबर उत्तराकडे तिथं जाऊ शकतो. गणितामध्ये तसं काही होत नाही. मित्रांनो, ज्याप्रमाणे दररोज तुम्ही व्यायाम करता फिजिकलच्या 50 गुणांच्या टेस्टसाठी, त्याप्रमाणे गणित हा माझ्या माहितीप्रमाणे किंवा माझ्या आकलनानुसार गेली 30-35 वर्षापासून मी गणित विषय शिकवतो. हा सरावाचा विषय. नॉनस्टॉप तुम्हाला गणिताचा दररोज सराव करणं आवश्यक आहे. दररोज तुम्हाला 2 ते 30 पर्यंत पाढे न पाहता लिहून काढणंच आहे. दररोज तुम्हाला 2 ते 30 पर्यंत वर्ग न पाहता लिहिणंच आहे. दररोज तुम्हाला 2 ते 20 पर्यंत घन लिहून काढायचेच आहे. डेली एका पेजवरती तुम्हाला ते लिहिणं अत्यंत आवश्यक आहे. त्याचबरोबर तर साधारणतः दिवसातून एकदा 1 पान तुम्हाला मराठी शुद्धलेखन लिहावंच लागेल. दररोज वर्तमानपत्राचं वाचन करावंच लागेल. मराठी शुद्धलेखन यासाठी की मराठी हा सुद्धा विषय स्पर्धा परीक्षेला आणि पोलीस भरतीला 20-25 मार्काचं मराठी व्याकरण विचारलं जातं. जे पण आपले ग्रामीण भागातून 10वी पास झालेत, 12वी पास झालेत, त्यांना ॲक्च्युअल मराठी वाचता येत नाही. आणि म्हणून जर तुम्हाला मराठी वाचता येत नसेल तर तुम्हाला मराठी व्याकरण जमणार नाही. फक्त व्याकरणाचा अभ्यास करून काही उपयोग होणार नाही. प्रॅक्टिकली तुम्हाला त्या पद्धतीने मराठी लिहून काढावं लागेल, बोलावी लागेल. तेव्हा मराठी व्याकरणाचे तुम्हाला गुण मिळतील. बऱ्याच जणांना वाटतं की मराठी सोपं येऊन जाईल. तसं होत नाही. स्पर्धा परीक्षेला आपण बघतो की बऱ्याचदा हे प्रश्न नवीन असतात. इथं प्रश्न रिपीट व्हायची शक्यता अतिशय कमी असते. आणि म्हणून मराठी व्याकरणावरती प्रभुत्व मिळण्यासाठी दररोजचं मराठी वर्तमानपत्र वाचणे, दररोजच्या मराठी बातम्या रेडिओवर किंवा टी व्हीवरती तुम्ही ऐकणे, टी व्हीवर पाहणे, रेडिओवरती ऐकणे, या प्रक्रियेतून प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या तुम्हाला मराठीचे वेगवेगळे शब्द कोणकोणते तर ते कळत जातील. आणि मग अशा अपरिचित शब्दाचा संधी विग्रह जर परीक्षेला आला तर तो तुम्ही सोडू शकत नाही. असे बरेचसे काही पॉईंट्स आहेत ते आपण वेगवेगळ्या टॉपिकमध्ये जसं आठवलं तसं करूया. आता हा प्रश्न जो आहे तर शालेय स्तरावरती काळकाम वेगाचा धडा वर्ग 7वीला आहे.
त्याच्यानंतर 10वी पर्यंत काळकाम विभागाचा इथं कुठेही सूत्राम संबंध नाही आहे. आपल्याला 10वी पर्यंतच्या अंकगणित दिलेलं असतं, परंतु अंकगणित हा विषय फक्त 8वी पर्यंत असतो. 9वी 10वीला बीजगणित म्हणजे अल्जेब्रा आहे, मागच्या तासिकेमध्ये तुम्हाला सांगितलं. याच्या अगोदरचे सुद्धा मनू मॅथ्स या चॅनलवरती भरपूर पोलीस भरतीचे व्हिडिओ आहेत, ते तुम्ही स्क्रोल करून याच्या खाली बघू शकता. आता हे गणित समजून घेत असताना या ठिकाणी 8 मजूर रोज 4 तास काम करून एक काम 10 दिवसात संपवतात. मजूर 8 आहेत, कामाचे तास आहेत 4 आणि काम किती दिवसात संपवतात तर 10 दिवसात संपवतात पहिल्या अटीमध्ये. तर या ठिकाणी एक गोष्ट लक्षात घ्यायची, काम एकच असतं, अटी 2 दिलेल्या राहतात. तेच काम इतक्या दिवसात करतात तर तितक्या दिवसात कसे करतील. आणि मग ते करत असताना मजूर म्हणजे वर्कर, त्याला आपण गृहीत धरूया W1. तास म्हणजे टाइम, त्याला आपण गृहीत धरूया T. त्यानंतर काम आहे. आता कामला सुद्धा आपण वर्क किंवा टास्क म्हणू शकतो. आणि म्हणून मग या ठिकाणी कामासाठी W वापरूया वर्क, आणि या ठिकाणी जे मजूर आहे त्यासाठी मेन वाचू म्हणजे माणसं. पहिल्या अटीमध्ये M1 T1 इंटू W1 इज इक्वल टू M2 T2 T म्हणजे टाइम आणि W2. तर इथं 8 मजूर म्हणजे आपल्याला दिलेले या ठिकाणी 8 मजूर गुणिले T1 टाइम किती दिलेला आहे 4 गुणिले W1 किती दिवस म्हणजे सॉरी त्या ठिकाणी आपल्याला घ्यायचं होतं D, त्याला घेऊया D1, इथं घेऊया D2. ते काम 10 दिवसात म्हणजे 10 बरोबर M2. आता दुसऱ्या अटीमध्ये किती माणसं आहेत 20 म्हणजे मजूर, टाइम किती लागतो इथं 4. दोन्हीकडे टाइम सेम टू सेम दिलेला आहे 4. नंतर D2 आपल्याला काढायचे. दोन्ही बाजूतून जे आहे तर 4 या ठिकाणी गेले. इथला हा 0 गेला, हा 0 गेला. आता शिल्लक राहिले 8, इकडच्या बाजूला आहे 2 गुणिले D2. पक्षांतर केलं 8 भागिले 2 बरोबर D2. 2 ने 8 ला भाग दिला, बेदुनी 4. म्हणजे दुसऱ्या टीमला ते काम पूर्ण करण्यासाठी लागतील 24 दिवस. तर डे साठी D वापरा, टाइम साठी तासासाठी T वापरा, मेन साठी वर्करसाठी मेन किंवा W वापरा. M1 T1 D1 बरोबर M2 गुणिले T2 गुणिले D2. असे सूत्र सोपं तयार होतं. पाठ करायलाही सोपं आहे. जरी नाही पाठ केलं तुम्ही तरी पहिल्या अटीमध्ये दिलेले कदाचित या ठिकाणी तुम्ही मजूर, तास आणि दिवस म्हणजे म, ता आणि दी असं सुद्धा वापरू शकता. प्रत्येक वेळेस असंच गणित येईल असं नाही. या ठिकाणी आता आपल्याला दिवस काढायला विचारले तर काही वेळेस तास काढायला विचारतात, काही वेळेस या ठिकाणी मजुरांची संख्या काढायला विचारतात. एकंदरीत किती आहेत घटक 1 2 3 4 5 आणि 6. तर या 6 घटकापैकी 5 घटक दिलेले असतात कुठलेही, आणि त्या 5 पैकी राहिलेले एक घटक काढायचा असतो. म्हणजे इथं एकूण घटक किती आहेत 6. 6 पैकी कोणतेही 5 दिले मोजा बघा 1 2 3 4 आणि 5, आणि एक घटक काढायचा असतो. आणि म्हणून अशा पद्धतीचा हा प्रश्न आहे. तुम्हाला सर्वांना हा प्रश्न व्यवस्थित समजला असेलच. तर दिवस लागणारे दिवस D2 बरोबर आहे 4. आता वळूया दुसऱ्या प्रश्नाकडे. दुसरा प्रश्न जो आहे प्रश्न क्रमांक प्रश्नपत्रिकेत आहे 61. म्हणजे माझ्याजवळ ही जी प्रश्नपत्रिका आहे हिच्यामध्ये त्याचा नंबर आहे 61. बघूया 61 प्रश्न काय आहे. हा प्रश्न आहे A, B, C, D यांचे मासिक सरासरी उत्पन्न A, B, C, D आले की यांचे मासिक सरासरी उत्पन्न 48,000 रुपये आहे. जर त्यांच्या उत्पन्नाचे गुणोत्तर
जर त्यांच्या उत्पन्नाचे गुणोत्तर पाच दशे 9 दशे 4 दशे 2 असेल तर सी चे उत्पन्न किती किंवा सी चे मासिक उत्पन्न किती? मासिक उत्पन्न किती? तर हा प्रश्न आहे रेशिओ अँड प्रपोर्शन, ज्याला आपण गुणोत्तर व प्रमाण असं म्हणतो. आणि हे प्रकरण शालेय अभ्यासक्रमामध्ये वर्ग 9वीला आहे. आता त्याच्यावरती आधारित हा प्रश्न आहे. अगदी असे प्रश्न काही वर्ग 9वीला नाही आहेत, परंतु त्याचा बेस असल्यामुळे हा प्रश्न तयार केला आहे. पुन्हा एकदा प्रश्न व्यवस्थित वाचून घेऊया. ए कॉमा बी कॉमा सी कॉमा डी यांचे मासिक सरासरी उत्पन्न 48,000 रुपये आहे. जर त्यांच्या उत्पन्नाचे गुणोत्तर 5 दशे 9 दशे 4 दशे 2 असेल तर सी चे मासिक उत्पन्न किती? तर मग या प्रश्नामध्ये सरासरी आणि गुणोत्तर दोन्ही एकत्र केलेले आहेत. या ठिकाणी सरासरी शब्द आलेला आहे. जर यांचे मासिक उत्पन्न आलेलं असतं तर वेगळं उत्तर येतं, परंतु सरासरी आल्यामुळे चौघांचं सरासरी उत्पन्न आले 48,000 आणि म्हणून चौघांचे पण, कारण A1 B2 C3 आणि D4 हे 4 जण आहेत आणि म्हणून चौघांचे एकूण उत्पन्न अगोदर ते आपण काढून घेऊया. मग हे एकूण उत्पन्न आहे 48,000 गुणिले 4, गुणाकार केला 3 शून्य, 4 चौक 16 160 आणि 8 चौक 32 160 आणि 32 192. तर हे उत्पन्न येतं 1,92,000 चौघांचं. आता प्रमाण दिलेलं या ठिकाणी 5 दशे 9 दशे 4 दशे 2. सराव झाल्यानंतर तुम्ही शॉर्ट ट्रिकने हे गणित सोडू शकता की याला 4 ने गुणायचं आणि 20 ने भाग द्यायचा, म्हणजे 1/5 ने. परंतु मग आता शालेय पद्धतीमध्ये इतकं दिलेलं आहे तर याच्या गुणोत्तराची समानपट आपण x गृहीत धरली तर हे होतात 5x अधिक 9x अधिक 4x अधिक 2x बरोबर 1,92,000. आता याची बेरीज केली 9 5 14 4 18 2 20, तर 20x बरोबर 1,92,000. दोन्हीकडचा शून्य कॅन्सल झाला. x बरोबर 19,200 भागिले 2, 2 ने भाग दिला 9 18 1 राहिला 2 12 0 0, म्हणजे x बरोबर येतं 9600 किंवा 9,600 किंवा 9600. आता यापैकी गुणोत्तर जे आहे प्रपोर्शन त्या ठिकाणी त्याचं, तर ते आहे 4 सीचं, म्हणजे हा आहे एचं बीचं आणि हे सीचं. मग आपल्याला विचारले सीचं उत्पन्न किती आणि म्हणून मग सी बरोबर काय 4x. एक्सची किंमत किती आली 9,600. सीचं उत्पन्न बरोबर 4x आहे. मग 4 गुणिले एक्सची किंमत 9,600 गुणाकार केला 0 0 2 चौक 36 म्हणजे 360 आणि 6 चौक 24, 24ला 4 अच्छा 2 9 चौक 36 2 38, म्हणजे सी साहेबाचं उत्पन्न येतं 38,400. 360 आणि 24 होता 384. अशा पद्धतीने हा गुणोत्तर प्रमाणचा प्रश्न तुम्ही सोडवू शकता. आता ज्यावेळेस तुमचा सराव झाला, वारंवार असे गणित आले, ABC आले 3 जण 5 जण 6 जण या ठिकाणी येऊ शकतात. आल्यानंतर तुम्हाला काय करायचंय की हे जे 48,000 आहे याला आपण इथं कितीने गुणलं 4 ने गुणलं. आता योगायोगाने सीचं सुद्धा किती आहे 4च, परंतु एकूण रेशिओ किती आहे 20. मग 0 0 गेला 2 1 2 2 2 4, मग 4800 गुणिले 2 गुणिले 4 किती झाले 8. मग 0 0 8 8 64 ला 4 8 40 6 8 चौक 32 आणि 4 किती झाले 36.
म्हणजे एका स्ट्रोकमध्ये तुम्ही उत्तर काढू शकता. परंतु हे कधी करा, ह्या शॉर्ट ट्रिक्स आपल्याला ज्यावेळेस आम्ही सांगतो त्यावेळेस पोरांना वाटतं अरे हे तर एकदम सोपं आहे. परंतु ते कधी सोपं आहे की अशा पद्धतीचे तुम्ही कमीत कमी 400-500 उदाहरणं सोडवले, त्याच्यानंतर ह्या ट्रिक तुम्हाला उपयोगी पडतात. वाघांनो, यूट्यूबच्या या फसव्या व्हिडिओतून तुम्ही तात्काळ बाहेर येणं अत्यंत गरजेचं राहतं. ह्या ट्रिक्स आम्हाला माहिती व्हायला सुद्धा आम्हाला आमच्या आयुष्यातले बरेच वर्ष त्याचा अभ्यास करावा लागला. आता या शॉर्ट ट्रिक्समुळे काय होतं की परीक्षेमध्ये थोडंसं गणित जरा बदलून आलं की तुमची ट्रिक्स तिथं बिलकुल चलत नाही. बाकी शाळेमध्ये ते काही असं लिहिलेलं असतं, बोर्डवरती घोषणा दिलेल्या असतात, गणिताच्या जंगलात काय जाण्यासाठी, शिकार करण्यासाठी सूत्राची तलवार हातात पाहिजे. अरे सूत्राची तलवार हातात आहे तुझ्या वाघा, परंतु ती वापरायची कशी तीच माहिती नाही. जनावरला खुपसायची का तुला खुपसायची, खांद्यावर घ्यायची का खाली घ्यायची, याची तर अक्कल पाहिजे ना. आणि म्हणून मित्रांनो, अभ्यास करत असताना ट्रिक्सच्या मागं न लागता आपला पाया म्हणजे बेस पक्का करा. अशा पद्धतीने इथं जर 3 गुणोत्तर आले, 2 आले, तर त्या वेळेस तुम्हाला वेगवेगळ्या आयडिया वापरावं लागतील. ही जी कॅल्क्युलेशन्स करायची जी टेक्निक आहे, गुणाकाराची टेक्निक आहे, तर ती तुम्ही आत्मसात करा. जसं मी या ठिकाणी गुणाकार केला, 3 शून्य लिहून घेतले, 4 चौक 16, 160 आणि 8 चौक 32, 160 आणि 32 किंवा 60 आणि 32 92, म्हणून ते झाले 192. इथं मला गुणाकार करायचा आहे. मी गुणाकार करत न बसता काय केलं, इथं 4 9 36 म्हणजे 360 म्हणजे झाले 3600, आणि त्याच्यानंतर 4 चौक 24 किंवा 4 7 24 म्हणजे 240. 36 आणि 240 ते ठिकाणी ते झाले 3840, तर मग ते झाले 38,400. असे टेक्निक वापरून तुम्ही वेळ वाचू शकता. बाकी असं जर गणित आलं तर सरळ सरळ 4 ने गुणलं, कारण सरासरी शब्द आलेला. आता जर या गणितामध्ये सरासरी शब्द आला नाही तर मग मात्र आपल्याला याला काय बेरीज झाली 20. 20 ने आपण 48,000ला भाग दिला, 0 0 गेला, त्या ठिकाणी 9,600 शिल्लक राहतं. आणि मग आपल्याला ते त्याचं पर्सेंटेज इथं वाटून घेता येतं. म्हणजे या ठिकाणी याला भाग दिल्यानंतर 2400 शिल्लक राहतं. 2400ला आपण 4 ने गुणलं तर सी साहेबाचं उत्पन्न 9,600 येतं. कधी, जर हा सरासरी शब्द नसला तेव्हा. तर अशा पद्धतीने आशा करतो की हे गणित तुम्हाला व्यवस्थित समजलं असेल. आता वळूया या प्रश्नपत्रिकेतला तिसरा प्रश्न. मागच्या भागामध्ये तुम्हाला सांगितलं की याच्यामध्ये गणित आणि बुद्धिमत्ताचे मिळून जवळपास 52 प्रश्न 2024ला म्हणजे यावर्षी नवी मुंबई शहर पोलीसला विचारलेले होते. म्हणून समग्र अभ्यास करत असताना नेहमी दररोज सकाळी ज्यावेळेस आपण व्यायामाचा सराव करतो तितकाच सराव गणिताचा करणं गरजेचं आहे. आणि हा सरावच तुम्हाला गणिताचं यश मिळवून देतो. मी बरेचसे आपले ग्रामीण भागातले भावा पाहिलेले, ते पुस्तकातून अभ्यास करतात. एखादं पुस्तक कुठलं तरी 2-4 पुस्तकं मार्केटमधून आणायचे. समजा सरासरी धडा केला, 1-2 याच्यातून की तो सरासरी धडा झाला, आम्हाला सरांनी शिकवला, असं कधीच होत नाही. अभ्यास ही एकमेव प्रक्रिया मानवी जीवनातली अशी की ती मरेपर्यंत सुटत नाही. ती गोष्ट आपल्याला सातत्याने करावी लागते. आणि गणित त्यातले त्यात दररोज तुम्ही अभ्यास केल्याशिवाय गणितावरती तुमची कमांड प्राप्त होत नाही. हा सरावाचा विषय. ज्याप्रमाणे व्यायाम सोडून दिल्यानंतर आपलं शरीर स्थूल होतं, त्याचप्रमाणे गणिताचा सराव सोडून दिला की ऑटोमॅटिक आपल्या डोक्यातले गणिताचे सूत्र डिलीट होतात. तो नैसर्गिक फॉर्मॅट आपल्या मेमरीला बसतो. त्याच्यामुळे मेमरीसाठी दररोज गणित सोडवा, वागावं. आणि जे काही आपले भावा ग्रामीण भागातून गेले असतील किंवा काही पालक हा व्हिडिओ जर पाहत असतील तर स्वतःच्या मनाला त्या विद्यार्थ्यांनी छातीवर हात ठेवून विचारायचे की 10वीला मी किती कॉप्या केल्यात आणि किती मार्काचं पाहून लिहिलं आणि 12वीला किती मार्काचं पाहून लिहिलं आहे. तर फार शक्यता कमी 10,000त एखादा विद्यार्थी असेल, पण तो बिचारा ओरिजिनल जर मूळचाच हुशार असेल आणि इतरांसोबत त्यांनी कॉप्या केल्या असेल तर त्याच्या 1-2 वर्षामध्ये रिझल्ट येऊ शकतो. पण बहुतेकांना मी आत्तापर्यंत बघितलं आहे की त्यांना 8-8, 10-10 वर्ष असे मोकळे लागतात. त्याच्यामुळे तेवढ्या वर्षाची तयारी करूनच या क्षेत्रामध्ये उडी मारा. बाकी ते यूट्यूबवरती बरेचसे वक्ते मोटिवेशनल व्हिडिओ सांगतात, असं होतं तसं होतं, तो 10वीला पास 10 नापास झाला, मी आता SP झालो, DYSP झालो. तर ती गोष्ट काही सत्य नसते. असं जर असतं तर मग लोक सगळीकडं बाहेर कुठे शिकायलाच गेले नसते. फार क्वचित एखादं उदाहरण राहतं. आता तो मनोज शर्माचा तो व्हिडिओ गाजला, पिक्चर आला त्याच्यावरती, 12th फेल IPS, परंतु त्याच्यातला संदेश घेतला नाही पोरांनी. पोरांना वाटलं 12वी नापास IPS झाला. पण त्याच्यात त्यांनी काय सांगितलं की बाबा 12वीला पोरं कॉप्या करत होते,
ते इम्प्रेस झाले, त्यांनी कॉप्या केल्या नाही. तर 12वी प्रामाणिकपणे पास करायला त्यांना 6 परीक्षा द्याव्या लागल्या. नंतर पदवीला 2 परीक्षा द्याव्या लागल्या. म्हणजे तब्बल त्याच्यामध्ये 4-5 वर्ष त्यांनी नुसतं डिग्री घेण्यासाठी वाया घातले. आणि त्याच्यानंतर त्यांनी IPS साठी आले. आपण काय होतं, 5वीपासून एकही पेपर एक अक्षर मनाने लिहित नाही. आणि म्हणून बऱ्याचशा पोरांना वर्ग 10वीला स्वतःचे नंबरसुद्धा लिहिता येत नाही, परीक्षा नंबर. तर असे बरेचसे किस्से तुम्हाला नवीन सांगायची काही गरज नाही. चला वळूया पुढच्या प्रश्नाकडे. पुढचा प्रश्न आहे, एका दुकानदाराने प्रश्न क्रमांक 62. बाकी काहीतरी आमचं जायचं बाकी पाहिजे. एका दुकानदाराने चाळीस दिवस सरासरी 1200 रुपये चा माल विकला. त्याने पहिल्या 30 दिवसात सरासरी 1000 रुपयाचा माल विकला. तर शेवटच्या 10 दिवसात त्याची विक्री किती? त्याची विक्री किती होती किंवा त्याची विक्री किती? काल सोडून ना प्रश्न. तर हा प्रश्न आहे सरासरी या प्रकरणावरती. आणि सरासरी हे प्रकरण वर्ग 7वीला अभ्यासक्रमामध्ये याचा समावेश केलेला आहे. महाराष्ट्र स्टेट बोर्डच्या 7वीच्या पुस्तकामध्ये सरासरी हा धडा आहे. गणित पुन्हा एकदा व्यवस्थित वाचून घेऊया. एका दुकानदाराने 40 दिवस सरासरी 1200 रुपयाचा माल विकला. म्हणजे सरासरी अप्रॉक्सिमेटली किंवा त्याला आपण ॲव्हरेज 1200 रुपयाचा माल विकला. त्याने पहिल्या 30 दिवसात सरासरी 1000 रुपये पहिले, म्हणजे सुरुवातीचे 30 दिवस. आणि मग तर शेवटच्या 10 दिवसात त्याच्या मालाची विक्री किती? तर 40 दिवसामध्ये एकूण विक्री काढूया किती. एकदम सोपा प्रश्न आहे. 40 गुणिले 1200 केले, हे 2 शून्य लिहून घेतले. 4 ने गुणायचं. 12चा पाढा तसं सर्वांना पाठ असतो. 12 चौक 48 किंवा 4 दुनी 8 आणि 4 एक 4. आता 40 वरचा शून्य याच्यावर देऊन टाकायचं. मग सुरुवातीच्या 30 दिवसामध्ये फक्त 1000 लिहि. इथं काहीच प्रॉब्लेम नाही. 30ला 30 तसेच त्याच्यावरती 3 शून्य. मग पहिल्या 40 दिवसाचे 48,000 रुपये त्याच्याकडं. नंतरच्या म्हणजे सुरुवातीच्या 30 दिवसाचे 30,000 आणि नंतरचे 10 दिवस एक्स्ट्रा उत्पन्न किती झाले त्याला 48,000. मग दोन्ही मधला फरक म्हणजे शेवटचे 10 दिवस वजाबाकी केली तर ती येते 18,000. आणि म्हणून त्या दुकानदाराला शेवटच्या 10 दिवसामध्ये त्याने केलेली विक्री किती आहे? 18,000 रुपयाची. म्हणजे त्या ठिकाणी आपण 18,000ला जर 10 ने भाग दिला तर सरासरी शेवटच्या 10 दिवसामध्ये त्याने 1800 रुपये एका दिवसाची
किंवा सरासरी 1800 रुपये त्याने विकले, 1800 रुपयाचा माल त्याने विकला. आता यापुढील प्रश्न आहे हा तसा तुलनेने सोपा प्रश्न होता, सरासरी धड्यातला. सगळेच प्रश्न काही अवघड नसतात किंवा आता आम्हाला सरावाने आमचा व्यवसाय असल्यामुळे हे सगळे प्रश्न कधी ना कधी आम्ही सोडवलेले असतात किंवा दरवर्षी आम्हाला अशा पद्धतीचे प्रश्न किंवा दररोज सोडवावे लागतात. पण तुम्हाला मात्र आता सराव करत असताना एका प्रश्नावरती आधारित कमीत कमी 400-500 उदाहरणं ज्यावेळेस तुम्ही सोडवायचा सराव करता त्यावेळेस परीक्षेमध्ये पटापट ही गणितं तुम्हाला सोडवता येतील. पुन्हा एकदा आठवण करून देतो की कोणालाही तुम्ही विचारलं, कुठल्याही गणित विषय शिकवणारा शिक्षक असेल अगदी विद्यापीठातला सुद्धा, तरी देखील ते एकच सांगतील की हा सरावाचा विषय आहे. निदान आम्ही सुद्धा शिक्षक ज्यावेळेस कुठेही वर्ग 8वी 9वी 10वी 11वी 12वीला गणित शिकवायचं असेल तर आदल्या दिवशी कोणते गणित शिकवायचे ते एकदा वाचून घेतो, रिव्हिजन करतो, त्याचा अभ्यास करतो. म्हणून तुम्ही सुद्धा दररोज कमीत कमी दिवसभरातून आपण 50 गणितं सोडवलेच पाहिजे असं स्वतःसाठी एक नियम ठरवून घ्या, तर यश तुम्हाला निश्चित भेटणार आहे. चला वळूया आता पुढचा प्रश्न. या ठिकाणी प्रश्न क्रमांक 63. मागील वर्षी 46 रुपये किलो. क्वेश्चन नंबर 63. मागील वर्षी मागील वर्षी 46 रुपये किलो मिळणारी साखर यावर्षी मागील वर्षी 46 रुपये किलो मिळणारी साखर यावर्षी 43 रुपये किलो दराने मिळते. तर शेकडा घट किती? तर या ठिकाणी शेकडा घट विचारलेली. शतमान शेकडेवारी हा धडा वर्ग 7वीला अभ्यासक्रमामध्ये आहे. पुन्हा एकदा हा प्रश्न वाचूया. मागील वर्षी 46 रुपये किलो दराने मिळणारी साखर यावर्षी 43 रुपये किलो दराने मिळते, तर शेकडा घट किती? शेकडा म्हणजे 100वरती. तर मग 46 रुपये वजा 43 रुपये फरक येतो 3 रुपयाचा. म्हणजे आपल्या लक्षात येतं की 46 रुपयावरती किती रुपये घट आहे? 3 रुपये. तर मग 100 रुपयावरती किती? अशा पद्धतीने इथे याला x गृहीत धरलं, तिरपा गुणाकार करून घेतला, तर मग 46 गुणिले x बरोबर 3 गुणिले 100. आणि म्हणून मग x बरोबर 3 गुणिले 100 भागिले 46. तर मग आपलं गरिबीचा 2चा पाढा वापरून या ठिकाणी सोडून घेऊया. 2 दुनी 4, 2 त्रिक 6, 2 पंचे 10, 0. आता या ठिकाणी आले 3 गुणिले 50. तसं तर इथं 150ला 23ने आपण भाग देऊ शकतो किंवा 23च्या पाड्यामध्ये 50लाही आपण भाग देऊ शकतो. तर 3 गुणिले 50 केले 150 भागिले 23. आता 23चा पाढा बहुतेकांना पाठ आहे, स्पर्धा परीक्षेची तयारी करतात म्हणजे 23चा पाढा तुम्हाला पाठ असेल. 23 ही मूळ संख्या आहे म्हणून आपल्याला ते इतर संख्येने भाग देता येणार नाही, डायरेक्ट 23ने आपल्याला भाग द्यावा लागेल. आणि म्हणून मग 23चा भाग देत असताना 23, आता हा भागाकार उभा किंवा आडवा करताना 23च्या पाढ्यामध्ये 150च्या जवळची संख्या आपल्याला शोधायची. 23 एक 23, 23 दोन्ही 46, 23 त्रिक 69, 23 चौक 92, 23 पाचे 115 आणि 23 सख. 23 सख किती होतात? किती होत 23 सख? तर 138 त्या ठिकाणी 23 सख होतात. आणि मग तो भागाकार आपल्याला करत असताना
उभा करून दाखवतो म्हणजे मग लक्षात येईल. 150 भागिले 23, 23 सखा 138 म्हणजे 6. आता त्या ठिकाणी शिल्लक राहिले 12. दशांश घेतला म्हणजे 0, 120 झाले. मग 23 5 115 5. आता शिल्लक राहिले 5 म्हणजे शिल्लक झाले ते 50 आणि म्हणून 23 दुनी 46. इथपर्यंत उत्तर आपल्याला पर्यायामध्ये दिलेलं आहे म्हणजे 6.52. आता ज्यांना अशा पद्धतीने हा भागाकार 23च्या पाड्याचा नाही जमला त्यांनी सरळ रफ पेजवरती लहानपणी करायचो तशा पद्धतीने भागाकार करायचा, बिलकुल लाजायचं नाही. त्या ठिकाणी कोणीही पाहत नाही की तुम्ही कशा पद्धतीने भागाकार करताय. मग 23ने भाग दिला, 23 सका 38 नाशे म्हणजे 138. 10 तून 8 गेले 2, 5 मधून 4 गेला 1, 1 मधून गेला 0. दशांश घेतला, आता या ठिकाणी भागाला 120 म्हणजे शून्याचा भाग देऊन घेतला. आता 23 पंचे होतात 115. शिल्लक राहिले 5, या ठिकाणी 0 0 पुन्हा घेतला 0, 23 दुनी 46 आणि मग या ठिकाणी शिल्लक राहिले 4. इथपर्यंत आपल्याला दिलेलं आहे म्हणजे उत्तर येतं 6.52% एवढी घट त्या ठिकाणी झालेली. व्यवस्थित बघून घ्या. 23च्या पाड्यामधलं म्हणजे मूळ संख्येच्या पाड्यामधले गणित होतं, त्याच्यामुळे आपल्याला इथं याच पर्यायाने जावं लागेल. तर आता घेऊया प्रश्न क्रमांक 64. आज तसं 10 प्रश्नाचं टार्गेट ठेवलेलं आहे, परंतु आता बराच वेळ लागला. आज 5च प्रश्न आपण या ठिकाणी पूर्ण करणार आहोत. पुढच्या तासिकेमध्ये पुन्हा पुढचे 5 प्रश्न पूर्ण करायचा प्रयत्न करूया. तर आजचा प्रश्न क्रमांक 1 2 3 4 5 म्हणजे 64. तर हा प्रश्न एका परीक्षेत एका परीक्षेत 80% विद्यार्थी किंवा याला आपण नुसतं 80 म्हटलं तरी चालतं असेही प्रश्न राहतात. 80% विद्यार्थी इतिहासात उत्तीर्ण झाले. उत्तीर्ण म्हणजे पास. उत्तीर्ण झाले. त्याच परीक्षेत त्याच परीक्षेत 65% विद्यार्थी इंग्रजीत उत्तीर्ण झाले. इंग्रजीत उत्तीर्ण झाले. दोन्ही विषयात दोन्ही विषयात 72% विद्यार्थी उत्तीर्ण झाले. उत्तीर्ण झाले. तर एकूण अनुत्तीर्ण म्हणजे नापास, अनुत्तीर्ण विद्यार्थी किती? प्रश्न नेहमीप्रमाणे पुन्हा एकदा या ठिकाणी प्रश्नाचं वाचन करूया. एका परीक्षेत 80% विद्यार्थी इतिहासात उत्तीर्ण झाले. त्याच परीक्षेत 65% विद्यार्थी इंग्रजीत उत्तीर्ण झाले. दोन्ही विषयात 72% विद्यार्थी उत्तीर्ण झाले. तर एकूण अनुत्तीर्ण विद्यार्थी संख्या किती?
किंवा विद्यार्थी किती. तर हा धडा आहे वर्ग 9वीला संच, ज्याला आपण म्हणतो सेट, त्यावर आधारित हा प्रश्न आहे. आता या ठिकाणी सोडवताना 80% विद्यार्थी इतिहासात उत्तीर्ण झालेले, त्याच परीक्षेत 65% विद्यार्थी इंग्रजीत उत्तीर्ण झाले. टक्के म्हणजे 100 पैकी. मग एकूण पास झालेले विद्यार्थी किती आहेत, तर 80 अधिक 65, 8 आणि 6 14, म्हणजे 145 विद्यार्थी जे आहेत तर 200 पैकी या ठिकाणी पास झाले. इथले 100 आणि इथले 100, किंवा त्याच 100 पैकी आपण जर बघितलं तर 65 विद्यार्थी इंग्रजीत पास झालेत म्हणजे 35 अनुत्तीर्ण झालेत. इथं 80 इतिहासात पास झाले म्हणजे 20 अनुत्तीर्ण झालेत. 35 आणि 20 नापास व्हायचं प्रमाण इथं 55. परंतु इतर सगळ्या याच्यात ते दोन्ही विषयात मिळून याचं पर्सेंटेज काढलेत किती टक्के, 72%. दोन्ही याच्यात विद्यार्थी पास झाले 72, म्हणून 145 मधून, कारण हे सगळे दोन्ही विषयातले पास आहे, एका एका विषयातले पास आहे, याच्यातून 72 वजा जर आपण केले तर शिल्लक येतात 73. म्हणजे 73% विद्यार्थी उत्तीर्ण झालेले आहेत एकूण. आणि मग 100 मधून हे 73 वजा केले आपण, मग शिल्लक राहिले जे तर 72. 27% विद्यार्थी जे तर अनुत्तीर्ण झाले किंवा नापास झाले. दुर्दैवाने यांना तुमच्यासारखे मित्र नसतील कॉप्या द्यायला, म्हणून हे भावा बिचारे नापास झाले. पुढच्या वर्षी पुन्हा हे पास होतील आणि स्पर्धा परीक्षेची तयारी करायला घरच्याला राख लावून कुठंतरी शहरामध्ये एखाद्या अकॅडमीमध्ये येतील 4-5 वर्षासाठी, पुन्हा गाठोडं बांधून गावाकडे येतील. तर हे ते 27% विद्यार्थी प्रश्नाकडे पुन्हा लक्ष द्या, हसण्याचा भाग सोडून द्या. इथं 80 आणि 65% एवढे विद्यार्थी उत्तीर्ण झालेत. हे झाले टोटल उत्तीर्ण विद्यार्थी. आणि यापैकी दोन्ही विषयात 72% झालेत, म्हणून या 145 72 वजा केले, वजाबाकी येते 73. आता एवढे पास झाले, 100 मधून 73 वजा केले तर उरलेले काय, अनुत्तीर्ण म्हणजे 27%. तर आशा करतो मित्रांनो आज आपल्याला तसे तर 10 प्रश्न पूर्ण करायचे होते, पण वेळेअभावी, म्हणजे आता बराचसा वेळ झाला, साधारणतः पाऊण तासाचा, म्हणजे 45 मिनिटाचा मागचा हा तास झाला असेल. 5 गणित या ठिकाणी समजावून सांगितले. त्या दरम्यान ज्या काही टिप्स तुम्हाला दिलेल्या आहेत ह्या सर्व अनुभवातून दिलेल्या आहे. माझ्या बऱ्याचशा विद्यार्थ्यांना जे काही प्रॉब्लेम शहरामध्ये आले किंवा वेगवेगळ्या अकॅडमीच्या वेगवेगळ्या स्टोरीज आहेत, कुठल्याही म्हणजे मोटिवेशनल व्हिडिओच्या नादी न लागता मी प्रॅक्टिकल बोलतो आणि प्रॅक्टिकल सांगतो. मोठमोठ्या जाहिराती या ठिकाणी केलेल्या राहतात, लाखो रुपये फीस तुमच्याकडून उकळल्या जाते. सगळीकडे तसं होतं असं नाही, परंतु बऱ्याचदा बाजारामध्ये अशी फसवणूक होते. काही बिचारे आमचे बांधव खरोखर चांगलं काम करतात, निश्चितच अपवादात्मकरित्या असेही काही ठिकाणी आहेत, परंतु सगळीकडे अडचण येते ती म्हणजे पैशाची आणि आहाराची. म्हणजे हा एक प्रकारचा व्यवसाय असतो, मेसवरती तुम्हाला चांगल्या दर्जाचं अन्न खायला मिळेलच याची काही शाश्वती नसते. म्हणून बऱ्याचदा अकॅडमीला गेलेल्या बहुतेक मुलांचा ग्राउंड जे आहे तर ते ग्राउंड प्रॅक्टिसमध्ये त्यांचं आउट ऑफ राहतं, परंतु प्रत्यक्ष ज्यावेळेस ते ग्राउंडवरती जातात त्यावेळेस मात्र या ठिकाणी समजा 500 मुलं एखाद्या अकॅडमीला आणि त्याच्यापैकी 300 मुलाचं आउट ऑफ ग्राउंड आहे, तर तुम्ही विचार करा, तुम्ही ज्या ठिकाणी अकॅडमीला असताल तर त्या 300 मुलांचं प्रत्यक्ष ग्राउंड आउट ऑफ आलं किंवा नाही हे तुम्ही बघा, आणि मग मी काय सांगते याची सत्यता तुम्हाला कळेल. म्हणून सावध व्हा, आपल्या शारीरिक क्षमता डेव्हलप करा. दररोज अति व्यायाम करायची गरज नाही, टेक्निकली व्यवस्थित व्यायाम करा, तुमच्या शरीर प्रकृतीला झेपेल असा, आणि तो वरचेवर वाढवत नाही. त्याच्याबरोबर आपल्या आहाराचं नियोजन करा, व्यवस्थित जेवण करा, आणि कमीत कमी 7 ते 7.5 तास झोप घ्या. निश्चितच यश तुमच्या पदरात पडेल अशी मी आशा व्यक्त करतो. गणित तुम्हाला निश्चित समजले असतील, तुमच्या काही शंका असतील तर मला तुम्ही केव्हाही 94 21 32 68 18 9421326818 किंवा 94 21 32 68 68 9421326868 या नंबरवरती कॉल करून तुमच्या शंकेचं समाधान करायचा मी प्रयत्न करेल. धन्यवाद. हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल खूप खूप आभारी आहे. जर तुम्हाला ही गणितं समजावून सांगितलेली आवडली असेल तर निश्चितच लाईक आणि शेअर करायला विसरू नका.